सावधान. आपण वर्षावासाच्या कालखंडात आहोत सध्या. वर्षावास सगळीकडे चाललेला आहे. बौद्ध वातावरणामध्ये, बौद्ध संस्कृतीमध्ये, बौद्ध राष्ट्रांमध्ये, बौद्ध लोकांमध्ये वर्षावास चालू आहे. ही 2,500 वर्षांची परंपरा आहे आणि ती परंपरा त्या त्या ठिकाणची वेगवेगळी आहे. स्थलकाल सापेक्ष परंपरा आहे. परंतु खरी मूळ परंपरा जी आहे ती त्या काळच्या परिस्थितीला धरून सुरू झाली असणार आहे. कारण उत्तर भारतामध्ये त्यावेळेला भारत नव्हता, त्याला जम्बूद्वीप म्हणायचे. आणि बुद्धांचा जो वावर होता आणि त्यांच्या संघाचा तो ज्या प्रांतात होता, आजच्या उत्तर भारतामध्ये, आजचा उत्तर भारत म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि इकडे तो हिमालयाचा पायथ्याचा बेल्ट आणि खालीपर्यंत, आणि ते लोक इकडे महाराष्ट्रापर्यंत पण आले असतील, कारण ते पायी लांब लांब जात होते भिक्खू संघ. तसा त्यांना आदेशच होता, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. त्यामुळे लोक फिरत होते आणि दूर दूरपर्यंत जात असावेत. हा जो त्यांचा वावर होता तो आपण असं गृहीत धरू की महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या वर असला पाहिजे, हिमालयापर्यंत. म्हणून आपण पाहतो का या प्रांतामध्ये अनेक लेण्या आहेत. आता हे बुद्धानंतरचा बराच मोठा काळ गेला त्याच्यामध्ये. 500, 600, 700, 1000 वर्षापर्यंतचा काळ आहे. वेगळ्या पद्धतीने ते डेव्हलप होत गेलेलं आहे. लेण्यांचा परिसर किंवा स्तूप वगैरे जे आहेत ते, याचा अर्थ इथपर्यंत तो हे चालू होता प्रचार. परंतु बुद्धांच्या हयातीमध्ये ते तेवढ्या तेवढ्या बेल्टमध्येच होते जास्त. आणि तो असा बेल्ट आहे, असा प्रांत आहे तो, हिमालयाचा पायथा म्हणजे हिमालयातून उन्हाळ्यात पण जे वितळणारा जे बर्फ आहे, त्या वितळणाऱ्या बर्फामुळे पण उन्हाळ्यात पण पूर येत होते तिथे. उन्हाळ्यात कारण बर्फ वितळायचं म्हणून नद्यांना पूर, पावसाळा आहे म्हणून नद्यांना आणखी पूर. आणि ते सगळं सगळं ते दाणादिन होत असणार आहे. कारण महापुरांमध्ये अनेक आजचे आपण पूर पाहतो तर किती अडचणी येतात. त्यावेळेला तर काही सोयी नव्हत्या, रस्ते नव्हते आणि जंगल जंगल काय म्हणतात, फॉरेस्ट जास्त होतं, जंगल भाग जास्त होता. आणि त्यामुळं त्या पावसाळ्यात किती दाणादिन होत असेल हे आपण लक्षात घेऊ. आणि अशा वेळेला भिक्खू संघ इच्छा असूनही इकडे तिकडे जाऊ शकत नव्हता. आणि मग ही वर्षावासाची संकल्पना पुढे आलेली असावी. आणि पावसाळ्याचे 4 महिने हे कुठेतरी ते वास करत असत, पावसाळ्यात राहत असत अशा ठिकाणी. आणि तो फॉरेस्ट, तो पण जंगलाचाच भाग होता, असायचा जनरली. आणि बुद्धांनी जे काही वर्षावास केले असं म्हणतात किंवा त्यांच्या संघांनी, त्यातले बुद्धांनी 45 वर्ष धम्मप्रचार केला. त्यातले 25 वर्षावास म्हणजे 25 वर्ष, 25 वर्षांमधला पावसाळ्यातला काळ हा त्यांनी श्रावस्तीमध्ये घातलेला आहे. श्रावस्तीमध्ये ते थांबायचे. कुठं?
जेतवनामध्ये. म्हणजे वन होतं ते, फॉरेस्ट होतं ते वनामध्ये. आणि ते वन अनाथपिंडकानं दान दिलं होतं म्हणतात. आणि ते जेत नावाच्या राजकुमाराकडून ती जमीन, ते जंगल विकत घेऊन त्यांनी, बुद्धाने त्यांच्या संघाला दान दिलं. आणि तिथं ते 25 वर्षावास त्या ठिकाणी कुट्या वगैरे करून राहत असतील. आणि त्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये जे भिक्षू, विशेषतः सिनियर भिक्षू, बुद्ध हे सगळे जे एकत्र यायचे, तर तिथं काय होत असेल, तर तिथं गंभीर चर्चा चालायच्या. आणि त्यातले बहुतेक लोक हे काय म्हणतात, प्राप्ती झालेले पण होते. त्यामुळे ॲडव्हान्स चर्चा असायच्या, प्रगत चर्चा. अ, इतर लोकांशी अ, वेगळ्या चर्चा असतील. आणि श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अर्हत हे जे प्राप्ती झालेले लोक होते, त्यांच्याशी ॲडव्हान्स चर्चा. आता अ, आपण जो धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उल्लेख करतो, जो सध्या आपण अष्टांग मार्ग म्हणून जो चालू आहे, आपण तो अभ्यास असा सूत्रानुसार नाही चालला आपला. म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र घेतलं आणि त्यानुसार अभ्यास नाही चालला. आपल्याला आपल्याला कसं ते प्रॅक्टिकली अंमलात आणता येईल या दृष्टीने आपण त्याचा जास्त विचार करतो. नाही तर ही 4 आर्य सत्य असतील, मग त्यातलं चौथं आर्य सत्य अष्टांग मार्ग, असा सम्यक दृष्टी संकल्प. हा अभ्यास जो आहे, अभ्यास आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती पण आहे, असं म्हणजे किंवा नावं माहिती आहे. परंतु तसा आपण अभ्यास करत नाही, क्रमशः अभ्यास करत नाही. आपला अभ्यासाचा रोख जो आहे, दिशा जी आहे, ती आपल्यामध्ये उतरून अनुभव घेऊन, अनुभवातून सत्य, 4 सत्य असतील, अष्टांग मार्ग असतील, काय अनुभवातून म्हणजे जागृतीच्या अनुभवातून ते अंग, अष्टांग मार्ग असतील किंवा 4 सत्य असतील, सप्तबोध्यांग असतील, ते अनुभवणे हा एक आपल्या चर्चेचा रोख आहे, हे आपण लक्षात घेऊया. त्यामुळे नाहीतर पुस्तक एखादं घेतलं किंवा एखादं सूत्र घेतलं आणि मग त्याचं पठण केलं, मग ते समजू नाही तर नाही समजू. जसं आता एकंग समयंग भगवा काल आता एक तुम्हाला एक हे सांगतो, म्हणजे उदाहरण, म्हणजे कसं आहे. समजा आता मी धम्मचक्र प्रवर्तन सूत्र घेतलं. आता मी श्रावस्तीतून एकदम सारनाथला गेलोय बरं का, थोडासा. कशासाठी? प्रगत शिकवणी कशा असतात हे सांगण्यासाठी. कारण आता ही ही पण प्रगत शिकवणच आहे. अष्टांग मार्गाची जी शिकवण आहे, ही प्रगत शिकवण आहे. ही कोणाला दिली? ही पंचवर्गीय भिक्खूंना दिली. पंचवर्गीय भिक्खू म्हणजे पूर्वीचे ते तपस्वी, संन्यासी, हे मुळातच शोध घेत होते. म्हणजे ते स्वतः संशोधन करत होते. आणि काही काळ ते सिद्धार्थ गौतम बुद्धांबरोबर तपस्येच्या त्या साधनांमध्ये ते त्यांच्या सोबत होते. नुसते सोबत नव्हते, शिष्य होते. आणि त्यांना नंतर सिद्धार्थ गौतम बुद्ध झाल्यानंतर परत त्यांचा अनुभव सांगायला जेव्हा येतात, त्यावेळेला ते प्रगत तपस्वी, जे स्वतः शोध घेत होते, त्यांना एकदम पुढची गोष्ट सांगितलेली आहे. पुढची गोष्ट सांगितलेली आहे. आणि त्यामुळे ती भाषा पण पुढची आहे, की जीवन जगण्याची 2 टोकं आहेत. कारण ते स्वतः ते 2 टोकाला चालले होते. पहिलं टोक, खाओ पिओ काम सुखल्लिका अनुयोगो. खाओ पिओ, खा प्या मजा करा.
किंवा एन्जॉय करा. जसं आपल्याला जगता येतं तसं उपलब्ध साधनांना घेऊन आनंद घ्या आणि बाकी दुःखाचा वगैरे काय विचार करू नका. हे एक टोक. आणि दुसरं टोक म्हणजे अं, हे सगळं ही सगळे खा प्या मजा करा, कामसुख, इंद्रिय सुखांचा उपभोग घेत घेत जगण्यामुळे दुःख नष्ट होत नाही, यातना कमी होत नाहीत, हे कळाल्यामुळे ते दुसऱ्या टोकाला जायचे. तो तपस्येचा आणि ध्यान साधनेचा मार्ग. तर अशा मार्गानं चालणाऱ्या लोकांसाठी ही शिकवण आहे, जे दुसऱ्या टोकाला आहेत. अत्तकिल मथान योग, आत्मक्लेशाचा मार्ग. तर त्या पंचवर्गीय तपस्व्यांना, नंतर ते भिक्षू झाले, त्या तपस्व्यांना त्यांनी आधी प्रगत शिकवण सांगितलेली पुढची. कारण नवीन नवीन प्राप्ती झाली आणि एकदम पुढचं अशी शिकवण देतात की ही दोन्ही टोकं जी आहेत ना, ही कामाची नाहीत. कामसुख, इंद्रिय तृष्णा, त्यांचा उपभोग घ्या, तेही काही कामाचं नाही. त्यानं आनंद मिळेल पण दुःखमुक्ती नाही मिळणार. आनंद मिळेल तात्पुरता, तात्पुरतं सुख मिळेल पण दुःखमुक्ती नाही मिळणार. आणि दुसरं आत्मक्लेशाचं जे टोक आहे, तपश्चर्या, आत्मक्लेशा, स्वतःला त्रास देण्याची, अत्यंतिक त्रास देण्याची तपश्चर्या, ध्यान साधना, यानं, ह्या दुसऱ्या टोकाला येण्यानं दुःख वाढतच गेलंय, वाढतच जाते. कारण तपस्या आहे. तपश्चर्या, तप म्हणजे स्वतःला ताप देणे, स्वतःला ताप देणे, आणखीन आणखीन दुःख देणे. तर हे दुसरं टोक आहे. हेही काही कामाचं नाही, ह्याच्यातून दुःखमुक्ती मिळत नाही. हे दोन्ही अनुभव सिद्धार्थ गौतमांनी घेतल्यामुळं त्यांनी ते दोन्ही मार्ग सोडून दिलेले आहेत. कधी? स्वतः शोध घ्यायला गेले तेव्हा. आणि बुद्ध झाल्यानंतर, म्हणजे दुःखमुक्ती मिळाल्यानंतर, अर्हत झाल्यानंतर, दुःखमुक्ती मिळाल्यानंतर, ते परत जेव्हा आपला अनुभव सांगायला मागे फिरले, लोकांमध्ये आले, तेव्हा मग ते पंचवर्गीयांपर्यंत पोहोचले. आणि मग त्यांना काय सांगणार ते? तर निश्चितच प्रगत शिकवण सांगणार, पुढची शिकवण सांगणार. आणि मग ती पुढची शिकवण सांगताना, आता आपण समजा सूत्राचाच संदर्भ घेतला, त्यांनी काय सांगितलं पंचवर्गीयांना, ते आपल्याला सगळ्याच्या सगळी पचनी पडू शकत नाही. कारण आपण काय ह्या दोन टोकाचं जीवन जगत नाही. आपण काय आत्मक्लेशाच्या मार्गाने जात नाही. थोडंफार जातात काही लोक, शिबिरामध्ये जाऊन ध्यान साधना करून, मौन हे करून, जरा खाण्यापिण्यातला संयम, ते थोडासा आपण त्रास घेतो, नाही असं नाही. घरदार सोडून जातो तिथे आणि थोडंसं आपण, पण एकदम आधी अगदी काय आत्मक्लेश, ती काय म्हणतात, केस तोडणं आणि कडक उन्हात बसणं आणि गारठ्यात बसणं, उघडं बसणं, किंवा खाणं इतकं कमी 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 करत आणणं की एकदम एक दाण्यावर, असं काही आपण करत नाही. म्हणजे दुसऱ्या टोकाला आपण गेलेलो नसतो. पहिलं टोक जे इंद्रिय सुखाचं जे टोक आहे, ते आपली परिस्थिती कशी आहे त्याप्रमाणे आपण जगतो. पण आपलं जे जगण्याचं धोरण आहे, स्टाईल आहे, आपली जी आजीविका आहे, ती खा प्या मजा करा अशाच स्टाईलची असते. आणि तिथं काही कंटाळलेले लोक मग दुसऱ्या टोकाला थोडंसं जाऊन पाहतात, पण अगदी टोकाला नाही गेले गेलो आपण, जात आपण. आता राजपुत्रासारखे लोक हे, ते आधी त्या टोकाला, ते आधी त्यांना ते वडिलोपार्जित संपत्ती असल्यामुळे त्यांना ते उपभोग घेता आला. तर ते हे त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत. म्हणून ते म्हणतात दोन्ही टोकाला जाऊ नका, मध्यम मार्गावर या. आणि मध्यम मार्ग हा जागृतीचा मार्ग आहे. मग आता ते सांगताना कसे थेट त्यांना सांगतात. आता मी समजा तसा अभ्यास आपण इथे घेतला, सुरू केला, तर काय होईल?
त्याचं ज्याचा आपल्याशी डायरेक्ट संबंध नाही अशा गोष्टी आपण चर्चेला घेणार. आणि त्यातही अगदी थोडासा बुद्धीला ताण देऊन पाली पालीचा संदर्भ घेऊन त्याचा अनुवाद आणि मग ते शब्द असं जर आता घेतलं तर थोडंसं बघूया काय होतंय ते एक एक अनुभव म्हणून. आता समजा मी पालीचं पठण केलं, सूत्रपठण केलं. धम्मचक्क पवत्तन सुत्तंग नमो तस्त, म्हणजे ती सुरुवात तशीच आहे. नमो तस्त भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स एवं मे सुतं एकं समयं भगवा वाराणसीयं विहरति इसी पतने मिगदाय तत्र खो भगवा पंचवग्ये भिक्खू आमंत्रेसी. पंचवर्गीय भिक्षूंना त्यांनी आमंत्रण दिलं. कुठं? वाराणसीत ऋषी ऋषीपतन म्हणजे ऋषीपतन मृगदाय वनामध्ये. द्वे मे भिक्खवे अंता पब्बजितेन न सेवितब्बा. ही दोन अंत जे आहेत हे प्रव्रजितानं म्हणजे भिक्षू झालेल्या माणसानं सेवन करू नयेत. न सेवितब्बा म्हणजे आता हे कोणाला सांगितलंय? जे प्रव्रजित आहेत ते. म्हणजे आपण प्रव्रजित पण नाही, आपण दोन टोकाला पण आता ते जीवन आपण जगत नाही. आणि मग हा अभ्यास करून आपण एक डोक्याला खुराक घेणार थोडासा. अभ्यास म्हणून चांगला आहे, परंतु आपल्याला थोडंसं आपल्या काय पचनी पडतं त्याप्रमाणे धम्म आपण शिकला पाहिजे, असं थोडंसं अभ्यासाचं धोरण आहे. म्हणून आपण सोप्या याच्यात आपण जातोय शक्यतो. मग आता त्यांना ते पुढं म्हणतात की दोन टोकांना जाऊ नये. द्वे मे भिक्खवे, दोन दोन टोकं आहेत. प्रव्रजित माणसं दोन टोकाला जातात. कोणती दोन? यो योच म्हणजे हेच. कोणते? एच अयं कामेसु काम सुखल्लिकानुयोगो हीनो गम्मो पौथुजनिको अनर्यो अनर्थ संहितो योच अयं अत्थ किलमथानुयोगो दुःखो अनर्यो अनर्थ संहितो. तर कोणते दोन मार्ग आहेत? योच अयं, हे अयंग म्हणजे हे कोणते? कामतृष्णेमध्ये कामसुखात योग म्हणजे त्याच्यावर ध्यान द्यायचं. योग म्हणजे ध्यान आहे. कामसुखामध्ये मग्न राहा म्हणजे इंद्रिय सुखामध्ये मग्न राहण्याचा जो एक मार्ग आहे, टोक आहे, तो हीनो गम्य आहे. हीन मार्ग आहे तो. पोथुजनो पोथुजनिको म्हणजे सामान्य लोकांना, पृथकजन म्हणतो आपण, सामान्य लोक. सामान्य लोकांचा मार्ग आहे. अनर्यो, अनार्य म्हणजे ज्याच्यामध्ये असं श्रेष्ठ वगैरे असं काय नाही, सगळं कनिष्ठ लोकांचा मार्ग आहे. खाओ पिओ ऐश करो, हा असं म्हणतायत ते. अनर्थ संहितो, त्याच्यातून अनर्थच होणार आहे, त्याच्यातून हित साधणार नाही. योचायं म्हणजे आता दुसरं टोक कोणतं? अत्त किल मथानुयोगो. अत्त किल मथानुयोग म्हणजे आत्मक्लेशाचा मार्ग, आत्मक्लेशाचं ध्यान, त्याच्यावर ध्यान द्या म्हणजे तपश्चर्या, ध्यान साधना आहे. या मार्गाला सिद्धार्थ गौतम फार टोकाला गेले होते. त्याच्यातही ते एक्सपर्ट झाले होते त्या साधनेमध्ये. आणि पहिलं टोक तर ते राजपुत्र असताना त्यांनी उपभोगलेलं होतं. मग योच अयंग दुसरं हे जे टोक आहे, अत्त किल मथानुयोगो, आत्मक्लेशात हे, हा याच्यावर ध्यान द्या, योग करा, आत्मक्लेशाचा योग करा, त्याच्यावर ध्यान द्या. हाही मार्ग कसा आहे? दुःखदायक आहे तो, कारण यातना आहे त्याच्या तपस्येमध्ये, यातना आहेत. दुःखो, तोही अनार्य आहे म्हणतात, की अनार्य आहे, त्याच्यात श्रेष्ठ वगैरे असं काही नाही. तो पण निकृष्ट दर्जाचा मार्ग आहे, अनार्य आहे तो. अनर्थ संहितो म्हणजे अनर्थ घडवून आणणारा आहे, दुःख देणारा, दुःख वाढवणारा आहे. एते ते भिक्खवे उभो अंते अनुपगम्य. या या मार्गाने
जाऊ नये, ह्या दोन मार्गाने जाऊ नये. अं, नाही, तसा अर्थ नाही येत. हे हे जे दोन अंत आहेत, हे जे दोन टोक आहेत, या मार्गानं न जाता मच्छिमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा चक्षुकर्णी यानकर्णी उपसमाय अभिज्ञाय संबोधाय निब्बाणाय संवर्तती. त्यांनी काय केलेलं आहे की, आता याचा अनुवाद सरळ वाचतो हा. जो सुयोग्य दृष्टी आणि ज्ञान प्रदान करणारा मध्यम मार्ग आहे, तो तथागत बुद्धाने शोधून काढलेला आहे. म्हणजे स्वतःबद्दल बोलतात. तथागत बुद्धाने शोधून काढला आहे. तो सुयोग्य दृष्टी आणि श्रेष्ठ दान प्रदान करणारा आहे. उपशम म्हणजे शांतता देणारा आहे. अभिज्ञा अभिज्ञा म्हणजे काय म्हणतात त्याला, ॲडव्हान्स नॉलेज ज्याला म्हणतात, प्रगत प्रगत ज्ञान. अभिज्ञा, अभि अभिज्ञा. तर हे प्रगत ज्ञान देणारा हा मार्ग आहे. संबोधी प्राप्त करणारा हा मार्ग आहे. निर्वाण प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरणारा हा मध्यमा पटिपदा म्हणजे मध्यम मार्ग आहे. दोन टोक सोडून हा मध्यम मार्ग आहे. हा तथागत बुद्धांनी शोधून काढलाय. आणि मग पुढे ते सांगतात, कथमाच सा भिक्खवे मध्यमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा चक्षुकर्णी यानकर्णी उपसमाय अभियाय संबोधाय निब्बाणाय संवर्तती. मग हा जो मार्ग आहे, जो सुयोग्य दृष्टी, श्रेष्ठ ज्ञान प्रदान करणारा, उपशमन म्हणजे शांतता देणारा, अभिज्ञा म्हणजे प्रगत ज्ञान देणारा म्हणजे प्रज्ञा, प्रज्ञा देणारा, संबोधी देणारा, निर्वाण प्राप्त करून देणारा हा मध्यम मार्ग कोणता आहे, असा प्रश्न विचारला आहे. कोणता मार्ग आहे? मग ते पुढे बोलतात, अयमेव आर्यो. तर हा असा जो आहे तो आर्यो अठ्ठंगिको मग्गो सेयथिदं सम्मा दिट्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. तर हा जो अयमेव आर्यो, हाच तो आर्य मार्ग आहे. कशा प्रकारे? सेयथिदं, अशा प्रकारे आहे. सम्मा दृष्टी म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीवन, सम्यक व्यायामो, सम्यक सती म्हणजे जागृती, आणि सम्यक समाधी. हा अष्टांग मार्ग आहे, असं त्यांना ते सरळ सांगतात. हम्म. अयं खोसा भिक्कवे मध्यमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा चक्षुकर्णे यानकर्णे उपसमाय अभिज्ञाय संबोधाय निब्बाणाय संवर्तती. आता काही शब्दरचना पुन्हा पुन्हा त्याचं रिपिटेशन झालेलं आहे. कारण मौखिक परंपरा असल्यामुळं रिपिटेशन करून ते पाठ व्हावं म्हणून ते तसं तशी रचना बनवलेली आहे. मग हाच तो अष्टांग मार्ग जो आहे, तो बुद्धांनी सांगितलेला आहे, असं ते परत सांगतात. तो परत म्हणतात, उपशम देणार आहे, अभिज्ञा देणार आहे, संबोधी देणार आहे, निर्वाण प्राप्त करून देणार आहे, वगैरे वगैरे. आणि मग अशाच प्रकारे पुढं चार आरे सत्य सांगतात. इदं 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 खोपन भिक्कवे दुःखं अर्य सच्चं. पुढं ते म्हणतात की हे दुःख जे आहे ते आर्य सत्य आहे. म्हणजे आता चार आर्य सत्यांची शिकवण सुरुवात झाली इथे. आधी अष्टांग मार्ग सांगितला आहे आणि मग चार आर्य सत्य सांगितलेत. दुःखं इदं खोपन भिक्खवे दुःखं अर्य सच्चं जातीपि दुःखा
जरापि दुःखा व्याधिपि दुःखा मरणंपि दुःखं अप्येहि संपयोगो दुःखो पियेहि विपयोगो दुःखो यंपिच्छं न लभती तंपि दुःखं संखित्तेन पंचोपादान खंडा दुःखा. म्हणजे काय सांगितलं आपण याच्यावर चर्चा केलेली आहे. दुःख काय आहे? जातीपी दुःख आहे, जन्म दुःख आहे, जरापी दुःख, म्हातारपण दुःख आहे, व्याधीपी दुःख, आजारपण व्याधी दुःख आहेत, मरणंपी दुःखं, मरण हे दुःख आहे, अप्रिये ही संपयोगो दुःखो, जे अप्रिय आहेत त्याचाच त्याचाच संप्रयोग म्हणजे त्याच्याशी संपर्क येणे, म्हणजे जे अप्रिय आहे तेच होणं, तेच मिळणं. प्रिय ही विपयोगो दुःखो, जे प्रिय आहे त्याचा वियोग, विरह, त्याचा वियोग हे दुःख आहे. यंपिच्छं न लभती तंपि दुःखं, जी इच्छा आहे ते न मिळणं हे दुःख आहे. संक्षिप्तेन, संक्षेपानं, पंचोपादान खंडा दुःखा. पंचोपादान स्कंध दुःख आहे. आता हे पंचोपादान स्कंध म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, हे पंचस्कंध ज्याचं हे जीवन बनलेलं आहे, अस्तित्व आहे. तर ते म्हणतात संक्षेपानं हे जीवन जे आहे, हे पंचस्कंधानं जे बनलेलं हे जीवन आहे, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान, हे दुःख आहे. जन्म दुःख, म्हातारपण दुःख, व्याधी दुःख, मरण दुःख, अप्रियांचा संयोग दुःख, प्रियांचा वियोग दुःख, जे ज्या जे पाहिजे ते न मिळणं हे दुःख, संक्षेपानं पंच उपादान स्कंद दुःख. तर आता हे अशा प्रकारे जर आपण समजा अभ्यास घेत पुढे गेलो तर आणि काहीच पूर्वसंदर्भ नाही आपल्याला, समजा फक्त शब्द घेतोय आपण आणि अभ्यास करतोय, तर ते कसं होईल? ते पचनी पडेल का आपल्या? आपल्याला त्याचा व्यवहारात माझ्याशी याचा काही संबंध आहे असं वाटेल का? असं वाटणार नाही. त्याचा संबंध आपल्याशी आहे, आपल्या जीवनाशी आहे असं तेव्हाच वाटेल जेव्हा आपल्या पद्धतीनं आपण त्याचा विचार करू, आपल्या आवश्यकतेनुसार, आपल्या जीवनशैलीनुसार, आपल्या क्षमतेनुसार आपण त्याचा जेव्हा अभ्यास करू, तेव्हा तो आपल्या पचनी पडतो, तेव्हा तो आपल्याला लागू पडतो आणि उपयोगाचा वाटतो. नाही तर फक्त बौद्धिक अभ्यास, पालीचा अभ्यास, त्याच्या अर्थांचा अभ्यास आणि पुढे काही. तर आपण हे शक्यतो प्रगत अभ्यास जो आहे, पाली आणि त्याचा अनुवाद आणि त्याचं वाचन पठण, ते ते वाईट नाही, परंतु त्याचा अर्थ जर लागत नसेल आणि त्याचा आपल्याला व्यवहारात उपयोग होत नसेल, तर मग ते पठणाचं काय करायचं? याला बुद्धांनी उलट अडथळा मानलेला आहे, शीलव्रत परामर्श. म्हणजे मी काहीतरी चांगलं करतोय, चांगलं आचरण करतो, चांगलं पठण करतोय, चांगलं शीलांचं आचरण करतो, व्रत वैकल्य करतो त्याच्यासाठी. म्हणजे आता हे पठण म्हणजे आपण व्रत घेतलंय जणू काय. नाही नाही, मी हे असंच पठण करणार, समजो नाही तर नाही समजो. म्हणजे आता जसं मंत्रपठण वगैरे करतात आणि आपले काही भिक्खू, बौद्धाचार्य किंवा धम्मचारी किंवा काही जे असतील ते प्रचारक, जे काही नुसतं पठण करतात, ते आपल्याला किती समजतं, ऐकणाऱ्याला किती समजतं, हे काही न पाहता फक्त शीलव्रत परामर्श म्हणून, मला चांगलं वाटतं म्हणून त्याचं पठण करायचं आणि असं असं शिलांचं आचरण आपल्याला करायचं. मग पंचशील, अष्टशील, दशशील काय असतील ती भिक्षूंच्या 450 शिलांपर्यंत त्याचं फक्त पठण करायचं, दररोज पठण करायचं. बहुतेक आता हे वर्षावासामध्ये हे असं पठण जास्त चाललेलं असतं. ते वाईट नाही ते, परंतु कुठंतरी त्याचा आपल्या जीवनाशी थेट संपर्क आला पाहिजे.
अशा प्रकारे त्याचं अवलोकन केलं पाहिजे असं वाटतं. मग दुःख काय आहे ते सांगितलं. मग पुढं दुःख समुदय येणार. म्हणजे दुःखाचं कारण इदं खोपन भिक्खवे दुःख समुदयं आर्य सच्चं यायं तन्हा पौनुभाविका नंदीराग सहगता तत्र तत्राभिनंदिनी सेयथीदं काम तन्हा भव तन्हा विभव तन्हा. तर तृष्णेचे 3 प्रकार सांगितलेत: काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णा. आणि या तृष्णेबद्दल काय सांगितलंय? ही तृष्णा दुःख समुदय आहे. उदय म्हणजे निर्माण होणे. उदय म्हणजे त्याच्यासह निर्माण होणे. तर तृष्णा निर्माण झाली की त्याच्यासह दुःख पण निर्माण होतं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून काय म्हणतात भिक्खूनो, आता हे सगळं भिक्खूंना सांगितलंय म्हणून भिक्खवे, भिक्खूंना असं म्हटलेलं आहे की हे दुःख समुदय आर्य सत्य आहे. काय आहे? की ही जी तृष्णा पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, पौनो पौनो भाविका म्हणजे पुन्हा पुन्हा भव म्हणजे उत्पन्न होणारी, अस्तित्वात येणारी. पौनो भाविका पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म देणारी असं म्हटलेलं आहे त्याला. कारण भवानंतर जन्मच होतो. म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला घालणारी आ, नंदीराग सहगता म्हणजे नंदी म्हणजे आनंद, सुख. आनंदामध्ये, आनंदाच्या भोगात, आनंदाच्या उपभोगात रमवणारी, अनेक अनेक विषय भोगात रंगणारे असा इथं अर्थ केलेला आहे. अनेक विषय भोगामध्ये रमायला लावणारी आणि तत्र तत्राभिनंदिनी, जिथं जिथं सुख आहे, मिळेल ते शोधायला लावणारी. म्हणून आपली पळापळ चाललेली असते. इथं मिळेल सुख, तिथं मिळेल, इथं चांगलं खायला मिळेल, तिथं चांगलं खायला मिळेल, जिथं चांगला सिनेमा लागलाय, तिथं चांगलं नाटक लागलंय, तिथं चांगला कार्यक्रम आहे, चला जरा टाइमपास करू, याच्याशी जरा गप्पा मारू. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आनंद घ्यायचा आणि रमायचं. तर ही तृष्णा काय करते? तत्र तत्राभिनंदिनी, इथं तिथं आनंद शोधते. आणि मग काय करते? तिथं तिथं ती थांबते. सेयथिदं ह्या आनंदाच्या शोधामध्ये तिथं ती रमते. आणि मग ही जी तृष्णा आहे, ही कशा प्रकारची आहे? तर म्हणे इंद्रिय तृष्णा म्हणजे काम तन्हा. कामतृष्णा, काम म्हणजे काम वासना त्याचा अर्थ आहे. पण काम वासना म्हणजे फक्त सेक्स नाही. सेक्स हा त्यातला एक भाग आहे, परंतु इंद्रिय तृष्णा म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मनाला वाटेल ते करणे. हे 6 इंद्रिय जी आहेत ना, मन, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आणि मन, यांचे जे काही विषय आहेत, पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श आणि विचार, याच्यामध्ये रमत राहणं, ही कामतृष्णा आहे. भवतृष्णा आपण परवा पाहिलेला आहे, काहीतरी बनण्याची तृष्णा. मला काहीतरी बनायचंय. अं, आहे याच्या समाधान नसल्यामुळं मला ते पाहिजे, तसं बनायचंय. कारण इथं मला काही, काय म्हणा, इथं मला करमत नाही, इथं काही समाधान नाही, इथं फार यातनात, मग ते पाहिजे. तिथे गेल्यावर मला ते सुख मिळेल असं वाटून तो त्याच्यात जायला पाहतो, त्या अवस्थेमध्ये. भव म्हणजे तसं बनायला पाहतो. नाहीतर मग जे आहे ते फारच त्रासदायक असेल, तर मग याचा विनाश करा. म्हणजे विभव तृष्णा, जे आहे, जे भव आहे त्याचा नाश करा, विनाश. म्हणजे कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा, अं, या तिन्ही तृष्णा दुःख समुदय करणारे आहेत, दुःख निर्माण करणारे आहेत, असं म्हटलेलं आहे. आणि मग तिसरं सत्य सांगितलं, इदं खोपन भिक्कवे दुःख निरोधं आर्य सत्यं
हे तिसरं जे सत्य आहे ते दुःख निरोध आर्य सत्य आहे. यो तस्सा एव तन्हाय असेस विराग निरोधो चागो पटी निसर्गो मुक्ती अनालयो. आता निरोधाबद्दल काय सांगितलंय? हा जो भिक्षूनो, हा जो दुःखाचा निरोध आहे, हे पण एक आर्य सत्य आहे. तो निरोध म्हणजे दुःखाचा निरोध करणारा आहे. तृष्णेचा संपूर्ण विराग विरागाचा तो निरोध आहे. निरोध म्हणजे त्याचं निवारण करणं. तृष्णेच्या संपूर्ण तृष्णेचा संपूर्ण वैराग्य देणारा तो दुःख निरोधाची ती अवस्था आहे. त्याग आहे त्याच्यामध्ये. प्रतिनिसर्ग म्हणजे अस्वीकार आहे, म्हणजे ते सोडून द्यायला शिकवतो. दुःख निरोध मुक्ती देणार आहे, अनासक्ती देणार आहे. तो हा दुःख निरोध आहे, ही अवस्था आहे. आणि मग चौथा जो आहे दुःख निरोधाचा मार्ग, अष्टांग मार्ग. आता या पद्धतीने जर आपण अभ्यास करायला गेलो तर काय होईल? एका धडाक्यास आपण 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग पाहिले. अशा पद्धतीने अभ्यास करत करत आपण खूप अभ्यास करू शकतो. म्हणजे आता माझा व्यक्तिगत त्याच्यात खूप वेळ गेलेला आहे. आणि नंतर वाटलं की ठीक आहे, अरे माहिती तर खूप झाले, परंतु आता वेळ संपत आला बरं का आपला. आपण परत कनेक्ट होऊ थोड्या वेळासाठी. तर हा अभ्यास करता करता लक्षात आलं, अरे तिथेच आहोत आपण. माहिती भरपूर आहे. आता हे शब्द, हे वाचन जे केलंय, आता कितीतरी वर्षांचा अभ्यास आहे. अगदी 8वी 9वी 10वी पासून